आंब्यांमध्ये एक साप कुठला तरी गेलाय असं सगळ्यांचं म्हणणं आहे. ते रे की जर का बाईट करायला विचार केला तर अगदी इथं बघा. सो मंडळी नमस्कार. विठ्ठला नमस्कार. विठ्ठल आपले काय आंबे उतरायला सुरुवात झाली का? हो, आंबे उतरायला सुरुवात झाली. आपल्या मावशा इकडे सगळं. मावशा नमस्कार. आपले आंबे धुवायची पण आता जे कैऱ्या काढलेल्या आहेत ते सगळे धुवायची सीन चालू आहे. नमस्कार. नमस्कार. आणि इथे हे होत असताना आपल्याकडे जे जनरल गोष्टी वेगवेगळ्या असतात की आंब्यांमध्ये एक साप कुठला तरी गेलाय असं सगळ्यांचं म्हणणं आहे. ते रे की बाबा आंब्यांमध्ये साप गेलाय म्हणे. एवढा तो क्यूट साप आहे. चांगलाच चपळ आहे. मंडळी हे किंवा सँडबॉय ह्याला म्हणतात. पिल्लू आहे सँडबॉयचं आणि मोठा होतो हा. जनरली खूप शांत असतो. अरे असतो हा बऱ्यापैकीच असा असतो जनरली. आणि बाईट्समध्ये वन ऑफ द फास्टेस्ट बाईट्स आहे त्याचे. आणि जर का बाईट करायला विचार केला तर अगदी इथं बघा. आत्ता ते बघा त्याने बाईट केला आता. आणि ही त्याची आता अटॅकिंग पोझिशन आहे. आता तुम्हाला जे दिसते त्याने आता म्हणजे मला लागलं नाही किंवा त्याचं काही लागणार नाही. थोडंसं रक्त वगैरे पण ही त्याची अटॅकिंग पोझिशन आहे. आणि खूपच लहान पिल्लू आहे आणि खूपच चपळ आहे म्हणजे त्याच्या मानाने. जसं जर का हत्ती एवढ्या जोरात पळायला लागला तर कसं वाटेल तसं आहे. हा खरं तर शांत साप असतो. एका ठिकाणी शांत पडलेला साप असतो एकदम. चला आपण आता सोडून देऊया. धन्यवाद. आपल्या मावशी तिकडे गेल्या सोडून, काम सोडून तिकडे गेल्या सगळं. एवढ्या सुंदर आणि एवढ्या छोट्या प्राण्याला सुद्धा लोक केवढे घाबरत आहेत. धन्यवाद मंडळी.